चला, तुमच्या आळसाच्या पाठीमागचं एक कारण तर संपलंय. कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की एक्झामची डेट नाही आहे आणि एक्झाम कधी होईल माहिती नाही, आणि त्याच्यामध्येच टेलिग्रामवरती सोशल मीडियावरती असणारे या चर्चा की एक्झाम आता 2026ला होणार, आणि त्यामुळे कुठेतरी अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे, अभ्यासाची दिशा बसत नाही आहे, एक्झॅक्टली अभ्यास कसा करावा हे समजत नाही आहे, परीक्षेतली अनिश्चितता खूप जास्त त्रासदायक ठरते. ही सगळी कारणं आता बंद झाली आहेत कारण एक्झामची डेट आली आहे. मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलेलं होतं की 2025 हे वर्ष ऑलमोस्ट संपत आलेलं आहे आणि उरलेले जे काही 80-85 दिवस आहेत, या 80-85 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला आयुष्य तुमचं घडवायचं आहे की आत्तापर्यंत जशी पाठीमागची काही वर्ष वाया गेली तशीच ती घालवायची आहेत, म्हणजे कमबॅक की पश्चाताप, हा जो व्हिडिओ होता. आणि त्याच्याखाली तुमच्यापैकी बऱ्याच वॉरियर्सनी येस आय विल असं कमेंट केलं आहे, म्हणजेच मी करून दाखवेन, माझं स्वप्न जे आहे ते मी अचीव करेन, हा विश्वास त्यांना आहे आणि त्याच्या दिशेने त्यांनी चालायला सुरुवात पण केली आहे. पण काल आलेली जी अपडेट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. आणि जे मी म्हटलं की शेवटचे 3 महिने जे आत्ता उरलेत हे खरंच तुमच्यासाठी इथून पुढचं जे काही तुमचं आयुष्य आहे ते बदलवणारे हे शेवटचे 3 महिने ठरू शकतात. फक्त आता मुद्दा हा आहे की तुम्हाला त्या 3 महिन्यांमध्ये स्वतःला घडवायचं आहे की आपलं आयुष्य बिघडवायचं आहे. तुम्ही ठरवणार आहात आणि मला कमेंट करून सांगणार आहात की मॅम मला माझं आयुष्य घडवायचं आहे की बिघडवायचं आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या अपडेटबद्दल मी बोलत आहे ती अपडेट म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तिची डेट आलेली आपल्याला माहिती होती की 9 नोव्हेंबर 2025ला ही एक्झाम होणार होती. ॲक्च्युली कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम 9 नोव्हेंबरला होणार होती, पण त्याच्या जागी राज्यसेवेची होती, त्यामुळे 9 नोव्हेंबरला होणारी कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम पुढे ढकलली गेली. आता ही एक्झॅक्टली कधी होईल ही डेट कोणालाच माहिती नव्हती, आणि त्याच्यामध्ये पण ज्या डेट्स अज्युम केल्या जात होत्या की या डेटला होऊ शकते, तर त्याच्यावरती पण खूप सगळे डिस्कशन होत होते की मग त्या डेटला दुसरी एक एक्झाम आहे, या डेटला हे का पॉसिबल नाही आहे, मग एक्झाम कशी 2026मध्ये जाईल वगैरे वगैरे. पण जे स्मार्ट स्टुडंट होते त्यांना हे माहिती होतं की आता 40-45 दिवसांच्या कालावधीवरून मला इतका कालावधी मिळाला आहे की कदाचित मला माहिती नाही की डबल तो होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईल. सो मला त्या दिवसांचा फायदा करून घ्यायचा आहे, आणि त्यांनी त्या दिवसांचा फायदा करून घ्यायला सुरुवातही केली. पण तरीसुद्धा एक अनिश्चितता, जी एक्झाम एक्झॅक्टली कधी होईल हे माहिती नसल्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये येणारी जी मरगळ होती ती दूर करणारी अपडेट काल आली. आणि आता जी काही कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम होणार आहे या एक्झामसाठी जी नवीन डेट आलेली आहे ती आहे 21 डिसेंबर 2025. आणि जर आता ही एक्झाम 21 डिसेंबरला होणार असेल तर अर्थातच या डेटच्या दृष्टीने मी माझी तयारी करणं गरजेचं आहे. पण याच्यासोबतच एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट जी आली, जी तुमच्या अभ्यासाला एक नवीन दिशाही देऊ शकते, पण काही जणांचं मात्र अगदी ध्येयच गडबड होऊन जाऊ शकतं. ती अपडेट म्हणजे ग्रुप सीची ॲड आली आणि ग्रुप सीची एक्झाम डेटसुद्धा डिक्लेअर झाली, आणि ती आहे 4 जानेवारी 2026. जवळपास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यांचा कालावधी आहे, पण हे 3 महिने तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलवून टाकू शकतात जर तुम्ही मनावरती घेतलं तर. राज्यसेवेसाठी जर आपण विचार केला तर जवळपास 33 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्ही कंबाईंड ग्रुप बीसाठी विचार केलात तर जवळपास 75 डेज आहेत, आणि ग्रुप सीसाठी जर तुम्ही विचार केलात तर 89 डेज तुमच्याकडे आहेत. आता मुद्दा हा आहे की एक्झॅक्टली करायचं काय या दिवसांमध्ये. एक प्रश्न स्वतःला विचारा की मी मागचे किती दिवस, म्हणजे 100 डेज झाले किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले, 145 दिवसांसाठी एक प्लॅन मी आणलेला होता. 145 डेज असेल, 100 डेज असेल, कोणी 80 डेज घेतला असेल, कोणी 85 डेज घेतला असेल, कोणी 70 डेज, 75 डेज, 45 डेज. हे सगळे चॅलेंजेस, या सगळ्या बॅचेस, ऑनलाईन कोर्सेस आपण त्याच्यामध्ये स्वतःला इन्व्हेस्ट करतोय. पण ज्यावेळेला एक्झामची नवीन डेट येते, आता तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही सुरुवात केली 100 दिवसांपासून अभ्यासाला, किंवा मे बी 145 दिवस शिल्लक असताना केली असेल, किंवा काही लोकांनी 180 दिवस शिल्लक असताना सुरुवात केली असेल. परत काय झालं, एक्झामची डेट पोस्टपोन झाली. आता कुठेतरी आम्हाला असं झालं की अभ्यास होत नाही आहे, कळत नाही आहे एक्झाम कधी होईल, किंवा इतर कारणांमुळे गॅप पडला.
आता काय, आता एक्झामची डेट कळली, परत एक नवीन प्लॅन, परत एक्झाम पुढे गेले, परत एक नवीन प्लॅन. म्हणजे किती दिवस तुम्ही फक्त हे डेज आणि त्याच्यानुसार प्लॅन करत राहणार आहात, किंवा दुसरा कोणीतरी प्रोव्हाइड केलेले प्लॅन जे आहेत ते फक्त पाहत राहणार आहात, आणि प्रत्येक नवीन प्लॅनच्या वेळेला पहिल्या दिवशी हे ठरवणार आहात की आता मी एवढ्या दिवसांमध्ये पास होऊन दाखवेन. कधी ना कधीतरी तुम्हाला थांबून हे आत्मपरीक्षण करावंच लागेल की जर मी 100 दिवसांसाठी या परीक्षेची तयारी सुरू केली होती, 100 दिवस जे आहे त्याच्यातले माझे ऑलरेडी 70-80 दिवस कंप्लीट झालेले असतील, तर मी खरंच त्या 70-80 दिवसांमध्ये जेवढी तयारी करणं अपेक्षित होतं तेवढी केली आहे का? आणि जर केली नसेल तर आत्ता ही वेळ आहे की तुम्हाला परत एक नशिबाने चान्स मिळालेला आहे. तुमच्या हातामध्ये आणखी 70-75 दिवस आहेत. त्या 70-75 दिवसांचं सोनं करायचं की त्याची पण माती करायची आणि मग 2026च्या एक्झामची तयारी करत बसायचं, हे तुम्हाला डिसाईड करायचं. मग जर आता तुम्ही ॲटलिस्ट इतके जागे झाला असाल, जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं की मागची काही वर्ष तुमची वाया गेली असतील, ठीक आहे. लोक 10 वर्षांसाठी प्लॅन करतात, 1 वर्षात ते पूर्ण करतात. तुम्ही 1 वर्षासाठी प्लॅन केला असेल, 4-5 वर्ष झाली तरी तो पूर्ण झाला नसेल, दॅट इज फाईन. काय चुका झाल्या फाइंड आउट करा. ती चूक आत्ता माझ्या अभ्यासात होऊ द्यायची नाही हे निश्चित करा आणि त्याच्यानुसार तयारी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या उरलेल्या दिवसांमध्ये जर एक्झाम क्रॅक करायची आहे तर तुमच्या प्रायोरिटी इतक्या फिक्स असायला पाहिजेत. आत्ता या क्षणापासून ठरवायचं की तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे. बाकी सगळ्या गोष्टी ना दुसऱ्या नंबरला येतील. मी खूप माणसं अशी पाहिलीत माझ्या लाईफमध्ये, ज्यांच्या लाईफमध्ये त्यांची एक प्रायोरिटी ठरलेली असते, म्हणजे ॲट एनी कॉस्ट त्यांच्यासाठी तीच गोष्ट पहिली असते. काही लोकांच्यासाठी स्वतःचं शरीर, स्वतःची हेल्थ जी असते ती फर्स्ट प्रायोरिटी असते. काही लोकांसाठी स्वतःची फॅमिली किंवा स्वतःची आई किंवा बायको ही फर्स्ट प्रायोरिटी असते. काही लोकांसाठी त्यांचं एक ड्रीम असतं किंवा त्यांचा जो काही बिझनेस असेल ती त्यांची प्रायोरिटी असते. तसं तुमच्यासाठी तुमची प्रायोरिटी काय आहे? आणि हे फक्त डिसाईड नाही करायचं की माझी प्रायोरिटी, म्हणजे म्हणायला फक्त मी प्रायोरिटी ठरवली की हे आहे, पण ॲक्च्युली मी त्याच्यासारखं वागत नाही आहे. जसं की जर तुमची हेल्थ ही गोष्ट प्रायोरिटी असेल तर तुमच्यासाठी अनहेल्दी असणाऱ्या गोष्टी तुम्ही जाणून बुजून टाळाल, त्या गोष्टींपासून दूर राहाल. तसं जर तुमच्यासाठी प्रायोरिटी ही असेल की या 3 महिन्यांमध्ये मला माझी लाईफ घडवायची आहे, या 3 महिन्यांमध्ये मला माझी लाईफ चेंज करायची आहे, माझ्या फॅमिलीची लाईफ चेंज करायची आहे, तर ऑब्व्हियसली तुमच्यासाठी प्रायोरिटी काय असायला पाहिजे? तुमचा अभ्यास, आणि तोही योग्य दिशेने केलेला अभ्यास. उठकी सूट कोणीही काही सांगितलं म्हणून पळत सुटायचं हे करू नका. कारण बऱ्याच स्टुडंटचं हे होतं आहे सध्या की नव्याने सुरुवात केली किंवा मे बी 1-2 वर्ष झालं तयारी करतात, पण मार्केटमध्ये ज्याची जास्त चर्चा आहे त्याच्या पाठीमागे पळत सुटायचं. आणि मग नंतर एका पॉईंटला लक्षात येतं की अरे इथे मी कुठेतरी कमी पडलो किंवा हे माझ्यासाठी फायदेशीर नव्हतंच. मी तुम्हाला एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा एक छोटासा किस्सा सांगते. एक खूप फेमस कोल्ड्रिंकची कंपनी आहे, कदाचित तुम्ही हा किस्सा याच्यापूर्वी ऐकला असेल. तर त्यांनी ज्यावेळेला ती कंपनी सुरू केली त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की मार्केटमध्ये आपला ब्रँड चालत नाही आहे किंवा लोकांकडून तेवढी डिमांड नाही आहे. त्यांनी खूप सगळे फॉर्म्युलाज जे आहेत ते अप्लाय केले, पण ते वर्क करत नव्हते. लोक त्यांच्या कोल्ड्रिंकला पसंती देत नव्हते. आणि मग त्यांनी एक गोष्ट केली की त्यांनी स्वतःच्या कोल्ड्रिंक्सचे रिकामे कॅन जे आहेत ते रस्त्यावरती, कचऱ्यामध्ये इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. आणि मग ज्यावेळेला लोक बाहेर पडायला लागले, लोकांना दिसायला लागले की अरे इथे पण हेच कोल्ड्रिंकची बॉटल आहे, अरे मी तिथे गेलो तर कचरा गाडीमध्ये तर ढीग लागला त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलचा, याचा अर्थ खूप लोक हे पित आहेत. आणि मग लोकांनी ते खरेदी करायला सुरुवात केली. पण ॲक्च्युली जे ते रिकामे कॅन पडलेले होते ते कुठल्याही माणसांनी घेऊन पिलेले नव्हते. ही त्या कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. आणि सेम आपल्या बाबतीत तसंच होतं. आजकाल फक्त आणि फक्त म्हणजे बॅचेस विकल्या जात नाहीत किंवा आपण जे म्हणतो की मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसा लावला जातो असं नाही. आता तर टॉपर्सना पण खरेदी केलं जातं आणि टॉपर्स पण विकले जातात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला जे समजतंय, ज्या लोकांनी शिकवलेलं समजतंय, जिथे तुमच्या लक्षात येते की हां मी हे लेक्चर्स केले आणि मी एक्झाम दिली किंवा मी एक टेस्ट सोडवली तर माझा स्कोअर चांगला येतोय, देन तिथे 100% फॉलो करा. पण जर तुम्हाला जाणवत असेल की XYZ खूप चर्चा आहे पण मला त्याचा फायदा नाही होते किंवा ते ऐकल्यानंतर माझा इकडे एक्झाममध्ये स्कोअर नाही येते, तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची अंडरस्टँडिंग लेवल काय आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठली लँग्वेज समजते. कदाचित महाराष्ट्राच्या एका विशिष्ट कोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्याला माझी भाषा नसेल समजत, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या बोलीभाषेमध्ये सांगितलेलं जास्त समजत असेल, तर त्यांनी त्या शिक्षकांना प्रेफर करावं.
ठीक आहे, पण आपला आणखी एक मुद्दा काय झालाय ना, की अभ्यासापेक्षा मनोरंजन आपल्याला जास्त आवडतं आणि मग आपण अभ्यास बाजूला ठेवतो आणि बाकीच्या गोष्टी आपण इंटरेस्टने ऐकायला लागतो. तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, हे मी सांगायची हिंमत करते. रिझन आहे, मी हेही म्हणत नाही की तुम्ही 100 डेज चॅलेंज फॉलो करा, 45 डेज चॅलेंज फॉलो करा. तुम्ही ज्यावेळेला लेक्चर पाहाल, तुम्हाला वाटलं की हे हेल्पफुल आहे, ही लँग्वेज मला समजते, याचा मला फायदा होईल, तर तुम्ही ते फॉलो करा. अदरवाईज तुम्हाला जिथे असं वाटतं की हां, मी ठराविक एक लेक्चर केलं आणि मी टेस्ट पेपर सोडवला, मला तिथे फायदा झाला आहे, देन तुम्ही ते फॉलो करा. पण हे तुम्हाला डिसाईड करता आलं पाहिजे. ठीक आहे, सो आत्ता ही वेळ आहे की काही दिवस उरलेत हातात, त्या दिवसांमध्ये एक्झॅक्टली काय करायचं. आणि जर तुम्हाला ते अजूनही नाही ठरवता आलं, तर ही जी काही तुमची वारी आहे ना, 2024 झाली, 2025 होऊन जाईल, 2026, 2027 असंच होईल. आणि एका वळणावरती असं लक्षात येईल की मागची किती वर्ष झालं आपण टेस्ट करतोय पण आपल्याला सक्सेस नाही मिळत आहे. आणि मग आपण एक्झामला बदनाम करायला लागतो, मग आपण एक्झामच्या पॅटर्नला बदनाम करायला लागतो. जर तुम्हाला हे रिअलाईज झालं असेल की हे फील्ड माझ्यासाठी नाही आहे, ज्यावेळी तुम्हाला हे रिअलाईज होईल तुमच्यासाठी जे फील्ड आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. पण जर आत्ता तुम्ही ह्या फेजमध्ये आहात की मला हेच करायचं आहे, तर मग तुमचा 100% देऊन जीव ओतून हीच मेहनत करा. कारण ना ही वेळ परत येणार आहे, ना हे दिवस परत येणार आहेत, ना तुमचं हे वय परत येणार आहे, ना आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय, जी लाईफ तुम्ही जगताय ही परत येणार आहे. आणि तुम्हाला, जसं मी नेहमी म्हणते की तुम्हाला ही संधी मिळाली की तुम्ही तुमचं आयुष्य बदलवू शकता, तर त्या संधीचं सोनं करून घ्या. कित्येक लोकांना खरंच हा चान्सही मिळत नाही की ते स्वतःसाठी काहीतरी करू शकतील, स्वतःच्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतील. तुमच्या हातात ती गोष्ट आहे, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तर हा एक चान्स मिळाला आहे आणि त्याचं तुम्ही सोनं करून घेतलं पाहिजे. मग आता एक्झॅक्टली काय कराल, जे आत्तापर्यंत 1000 वेळा सांगितलं, हजारो लोकांनी सांगितलं, तेच करायचं. सिलेबस समजून घ्या, PYQ वरून इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते समजून घ्या, सब्जेक्ट वाईज कुठल्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोअर चांगला येतोय तो स्कोअर समजून घ्या. म्हणजे कुठला सब्जेक्ट आहे जो तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो. जसं मॅथ्स रिझनिंगची स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी शेअर केली. मॅथ्स रिझनिंगचे इम्पॉर्टंट टॉपिकचा जो व्हिडिओ आहे, जे लेक्चर आहे, ते तुमच्यासोबत आज किंवा उद्या शेअर केलंच जाईल. तिथून तुम्ही मॅथ्स रिझनिंगचे तेवढेच इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते जरी परफेक्ट केले तरी मॅथ्स रिझनिंगला तुम्ही 15+ स्कोर करू शकता, ॲटलिस्ट 15 तरी करू शकता. सो मला मॅथ्स रिझनिंगमध्ये 15 कसे येतील, मला पॉलिटीमध्ये 13-14 कसे येतील, याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. कुठले सब्जेक्ट आहेत जे खरंच मला मार्क्स मिळवून देतात. इकॉनॉमिक्सला बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत स्किप केलेलं असतं, बट आत्ता जे तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे सब्जेक्ट होते, जसे की जॉग्रफी आहे, हिस्ट्री आहे, हे माझ्या हातातले विषय होते. 15-15 मार्क्सला येत होते आणि तिथले मार्क्स मला मिळत होते. पण आता त्याचे एकूण 10 मार्क्स कमी झालेत. मला पर्याय नाही, मला इकॉनॉमिक्सला तितका वेळ द्यावाच लागेल, इकॉनॉमिक्स मला समजून घ्यावंच लागेल. इकॉनॉमिक्सचा स्कोर माझा 12-13ला कसा जाईल याच्यासाठी मला ट्राय करावंच लागेल. आणि हे इम्पॉसिबल नाही आहे, हे कुणीतरी केलेलं आहे. कोणाला तरी इतके मार्क्स आलेच आहेत ना. म्हणजे ज्यांना चांगले मार्क्स मिळतात, जे कट ऑफमध्ये बसलेले असतात, जे हायेस्ट स्कोरर असतात, त्यांना एवढे मार्क्स येतातच. मग ते काय करतात नेमकं ते फाइंड आउट करायचं. त्यांनी वेगळं काही केलेलं नसतं, त्यांनी PYQ वरून समजून घेतलेलं असतं कुठला टॉपिक आहे जो इम्पॉर्टंट आहे, त्या टॉपिकमधला पण कुठला पार्ट असा आहे की जिथे क्वेश्चन बनतात, जिथे आणखी फिरवून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आत्ता एक प्रश्न विचारला तोच थोडासा आयोग वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारू शकतो, असा पार्ट त्यांनी काढलेला असतो आणि तो परफेक्ट केलेला असतो. आपल्याला असं आहे की भरमसाठ फापड पसारा करत बसायचा असतो. मी ही पण टेस्ट सिरीज घेतली, ती पण घेतली, ती पण घेतली, 4 टेस्ट सिरीज मी लावल्या, पण त्या 4पैकी एकही टेस्ट सिरीज मी प्रॉपरली कंप्लीट केलेली नाही आहे. त्या 4पैकी एकाही टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस मी प्रॉपरली कंप्लीट केलेलं नाही आहे. त्या 4पैकी एकाही टेस्ट सिरीजचं ॲनालिसिसही झालेलं नाही, रिव्हिजनही माझी झालेली नाही आहे. देन त्याचा काहीच फायदा नाही आहे. तुम्ही 4च्या ठिकाणी 2 जरी टेस्ट सिरीज लावलेले असतील आणि त्याचे सगळेच्या सगळे टेस्ट पेपर जर तुम्ही टाईम लावून सोडवलेले असतील, जर त्याचा ॲनालिसिस कंप्लीट केलेला असेल, त्याची प्रॉपर रिव्हिजन केली असेल, तर तेवढ्यात पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण आपल्याला असं सवय आहे की आहे ना अवेलेबल, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, असा ढीग लावून ठेवायचा आणि त्याच्यातलं सगळ्यातलं एक 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 पान वाचत जायचं. याच्याने तुम्ही क्वालिफाय नाही होणार आहात. रिसोर्सेस लिमिटेड ठेवा, मल्टिपल टाइम्स त्याची रिव्हिजन करा, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. मग आता तुम्ही ठरवा, या 33, 75 आणि 89 डेजमध्ये लाईफ चेंज करायची आहे की आणखी 5 जानेवारीला रडत बसायचं आहे आणि मग एक नवीन संकल्प 2026ला मी असं करेन. काही फायदा नाही आहे. आत्ता वेळ आहे. संकल्प करण्यासाठी कधीही 1 जानेवारीची वाट पाहू नका.
आजचा दिवस आहे हा तुमच्यासाठी 1 जानेवारी आहे असं समजून आजच्या दिवशी संकल्प करा, या 3 महिन्यांमध्ये मी एक तरी एक्झाम क्रॅक करेन. दुसरा मुद्दा जो मी बोलले की ही एक धोक्याची घंटा असू शकते ग्रुप सीची ॲड. रिझन काय आहे की आत्तापर्यंत ग्रुप बी फोकस करून अभ्यास केला आहे किंवा राज्यसेवा फोकस करून अभ्यास केला आहे, पण ग्रुप सीची ॲड आली आणि आता मी ग्रुप बी आणि राज्यसेवा कम्प्लिटली सोडून दिलं. मी फक्त आणि फक्त ग्रुप सी फोकस करतोय, नाही क्वालिफाय होऊ शकणार. राज्यसेवेचा अभ्यास केला किंवा ग्रुप बीचा अभ्यास केला, तो जर तुम्ही प्रॉपरली केला असेल तर तेवढ्या अभ्यासावरती ग्रुप सी निघेल. पण आता सगळं सोडून द्यायचं आणि मी फक्त ग्रुप सीसाठी प्रिपरेशन करेल या मोडमध्ये जर तुम्ही असाल तर परत पहिल्या मोडमध्ये या की ग्रुप बी जी आहे तीच मी फोकस ठेवून अभ्यास करते, कारण ग्रुप बी नंतर जो काही कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये तुम्ही ग्रुप सीसाठीची रिव्हिजन प्रॉपरली करू शकाल. मग आता तुम्ही डिसाईड करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही याच्यापैकी कुठली एक्झाम देणार आहे. आणि सुरुवात करताना जर अजूनही कन्फ्युजन असेल तर एक टेस्ट घ्या, कुठलाही आयोगाचा एखादा पेपर घ्या किंवा एखादी चांगली टेस्ट सिरीज जी रिझल्ट मिळवून देते अशी एक टेस्ट सिरीज, त्यातला कुठलाही एक टेस्ट पेपर घ्या आणि शक्यतो आयोगाचाच पेपर घ्या आणि तो पेपर सोडवा टाईम लावून आणि स्वतःचा स्कोर पहा की किती येतो आहे. आणि मग तुम्हाला समजेल की आत्ता माझे मार्क्स एवढे आहेत, मला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग त्याच्यानुसार तुमचे सब्जेक्ट वाईज टार्गेट जे आहेत ते सेट करा. मार्क्स किती पाहिजेत तेही सेट करा, मिनिमम आणि मॅक्झिमम. त्याच्यानुसार अभ्यास सुरू करा. 8 दिवसाला एक टेस्ट सिरीज सोडून पहा की आपण आपल्या जे काही आपलं टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतोय की नाही, आणि त्याच्यानुसार तयारी करा. बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता डेफिनेटली. 45 डेज चॅलेंज ज्याच्यामध्ये PYQ ॲनालिसिस घेतलेला आहे ग्रुप बीचं, ते मी म्हणजे तो कोर्स आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यापूर्वी 45 डेज चॅलेंजशी रिलेटेड असणारा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा, त्याच्यानंतरच ते चॅलेंज जे आहे ते तुम्ही परचेस करू शकता. जर ग्रुप सीसाठी तुम्हाला 100 डेज चॅलेंजसारखं एखादं चॅलेंज म्हणजे जे की मे बी 80 डेजसाठी किंवा 75 डेजसाठी असेल, ते जर तुम्हाला हवं असेल, ज्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन ग्रुप सीचे PYQ जे आहे ते सुद्धा इन्क्लूड करण्याचा, जर तुम्हाला ते चॅलेंज हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. डेफिनेटली ते एक चॅलेंज मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. पण अगेन मी सांगते की फक्त डेज एवढे एवढे उरलेत म्हणून एक चॅलेंज घ्यायचं, एक बॅच घ्यायची आणि सुरुवात करायची आणि परत 8-10 दिवसात विसरून जायचं, असं करायचं असेल तर कृपया कमेंट करू नका. जर शेवटच्या दिवसापर्यंत, एक्झामच्या दिवसापर्यंत लढायचं, एक्झाम क्रॅक करायची ही जिद्द असेल तरच कमेंट करून सांगा. आपण डेफिनेटली ग्रुप सीसाठी सुद्धा एखादं चॅलेंज घेऊन येऊयात. ठीक आहे. हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.